कसं आहे माहिती का सर, लाईव्ह आपण करतो, आपण ज्यांना बाईट घ्यायचे त्यांनी मध्ये पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत. आम्ही दिलेल्या निमंत्रणावरून आपण उपस्थित राहिल्याबद्दल शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे आभार. अत्यंत खेदपूर्वक निवेदन करतो की काल रविवार दिनांक 25 ऑगस्ट 24 रोजी संस्थेचे अध्यक्ष इतर 3 सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारी सदस्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केले, तसेच जमीन खरेदीमध्ये व्यवहारामध्ये भ्रष्टाचार केला वगैरे बेछूट आरोप केले. म्हणून नाविलाजाने आमसह सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनाही पत्रकार परिषद घेणे भाग पडले. सबब संस्थेच्या वतीने हे निवेदन देत आहे. गेटच्या बाहेर, कॉलेजच्या गेटच्या बाहेर अध्यक्ष व पत्रकार यांच्या बैठकीची व्यवस्था तेथील संयोजकांनीच केली होती. गेट त्यांनीच बंद करून घेतले. सर्वांना त्यांनी असे भासवले की अध्यक्ष व पत्रकारांना आत येऊ देत नाहीत. त्यांचा साहजिकच गैरसमज झालेला होता. परंतु मी स्वतः गेटवर गेलो व गेटच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असताना मला अडवण्यात आले. परंतु मी तसा आत घेतो व आवाहन केले की गेट संस्थेतर्फे लावण्यात आलेले नाही. आपला गैरसमज कदाचित झालेला आहे. आपण वर महाविद्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद घ्यावी, आम्ही आपले स्वागतच करू. पण झालेला गैरसमज कृपया काढून टाका. तेथेच मी पत्रकारांना कार्यकारी मंडळाने स्वाक्षरी केलेले निवेदन देण्याचा प्रयत्न केला. तेथील संयोजकांनी आरेरावी केल्यामुळे ते निवेदन देते आले नाही. मी त्यांना विनंती केली. ही परिषद संपल्यानंतर पत्रकार मित्रांनी संस्थेच्या वतीने निवेदन घेण्यासाठी वर सभागृहामध्ये यावे. काही पत्रकार बंधूवर सभागृहात आले. त्याप्रमाणे मोजक्याच पत्रकारांना निवेदन देऊ शकलो आहे. आता आपण पुढचं, संस्थेची स्थापना 1968 साली झाली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास होसे किशनराव सोळुंके व त्यांच्या सोबत समाजातील प्रतिष्ठित सदस्य होते. ॲडव्होकेट किशनराव सोळुंके यांच्या हयातीपर्यंत म्हणजे 87 पर्यंत निर्वाद अध्यक्ष म्हणून राहिलेले किशनराव सोळुंके यांच्या मृत्यू पश्चात डॉक्टर गोपाळराव पाटील हे अध्यक्ष झाले व सध्याचे अध्यक्ष यांच्या सोबत सचिव म्हणून कैलास होसे ॲडव्होकेट नारायणराव पाटील व त्यांचे पश्चात माननीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सचिव म्हणून कार्यरत आहे. तत्पूर्वी सुद्धा ॲडव्होकेट नारायणराव पाटील यांच्या काळामध्ये शैक्षणिक विभाग सहसचिव म्हणून प्राचार्य अनिरुद्ध जाधव हेच कार्यभार पाहत होते. माननीय अध्यक्षांनी गैरव्यवहार, जमिनी खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार केलेले विधान वस्तुस्थिती निदर्शक नसून त्याचे संस्थेतर्फे खंडन करतं. संस्थेतर्फे जमीन खरेदी व्यवहार प्रत्येक वेळी स्वतंत्र समिती स्थापन करून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कार्यकारी मंडळाची रीतसर बैठक घेऊनच ज्या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित होते त्यानुसार बहुमताने संमती दर्शवली. मगच व्यवहार झाले. खरेदीचे आर्थिक देणे केवळ धनादेश किंवा प्रचलित बँकिंग प्रणालीचा अवलंब करून आर्थिक व्यवहार पूर्ण झाले व त्याचे दस्तावेज संस्थेकडे उपलब्ध आहेत. आता एक एक प्रकरण थोडक्यात सांगतोय. छत्रपती संभाजीनगर येथे MIDCतील
5 क्रमांकाचा भूखंड जो की NCLT हे ट्रिब्युनलचं नाव आहे. आपल्या परवानगीनं मला बसण्याचा आग्रह होत आहे. बसून मी आपल्याशी परवानगीनं निवेदन जर का मी वाचन केलं तर ते संस्थेच्या वतीनंच असेल. संस्थेच्या वतीनं इथून पुढचं निवेदन मी वाचन करतोय. छत्रपती संभाजीनगर लातूर छत्रपती संभाजीनगर येथील MIDC मधील E25 क्रमांकाचा भूखंड जो की NCLT च्या आदेशावरून संस्थेने खरेदी केला. NCLT ही एक न्यायिक व्यवस्था आहे आणि तो हारासमध्ये निघालेला भूखंड होता. तो भूखंड हारासमध्ये न झाल्यामुळं त्यावर लिक्विडेटर अपॉइंट करण्यात आलेला होता. लिक्विडेटरनी आणि आम्ही संस्थेने निगोशिएशन करून त्याची किंमत ठरवली होती. किंमत खुद्द अध्यक्ष यांनी ठरवलेली होती. खरेदी केलेल्या व्यवहाराचा बोलणीस खुद्द माननीय अध्यक्ष हजर होते व त्यांनी स्वतः उपस्थित राहून तो व्यवहार पूर्ण केला. सदरील भूखंड औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होता ही वस्तुस्थिती माननीय अध्यक्षांना माहीत होती. तरी सदरील भूखंड माननीय अध्यक्षांच्या विशेष आग्रहास्तव खरेदी करण्यात आलेला आहे. त्या दरम्यान माननीय अध्यक्षांना एक ध्यास लागला होता. संस्थेचा शाहू पॅटर्न आता लातूरच्या बाहेर औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे सुरू करून आपण त्यांना हा शाहू पॅटर्न दाखवूया ही आमच्या अध्यक्षाची महत्वाकांक्षा होती. वास्तविक यासाठी मुंबई येथे शासनाचा भूखंड सार्वजनिक संस्थेसाठी लिलाव पद्धतीने करण्याचा निर्णय होता. लिलावात भाग घेणाऱ्यांनी ₹60 लाख अनामत भरावयाचे होते. ते ₹60 लाख संस्थेतर्फे भरण्यात आले. माननीय अध्यक्षांचे पुणे येथे भूखंड पाहण्यास एजंट मार्फत प्रयत्न चालू होते. पुणे येथेच आमचा सर्वांचा त्याला विरोध असतानाही अध्यक्षांनी अग्रक्रमाने आमच्यावर निर्बंध आणले. संस्थेच्या ज्या सदस्यांकडून MIDC मधील X7 ही जागा खरेदी केली आहे त्यावर संबंधित सदस्यांनी MIDC कडे हस्तांतरणाविषयी पत्रव्यवहार करून संस्थेच्या नावावर भूखंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मौजे खोपेगाव तालुका जिल्हा लातूर येथील जमीन खरेदी बद्दल गैरव्यवहार झाला असा आरोप दिनांक 25/8/2024 रोजीच्या पत्रकार परिषदेत झाला. तोही निखालस खोटा आहे. कारण तो व्यवहारही समिती नेमून अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत समिती गठीत करून तसा अहवाल समितीकडून आल्यानंतरच कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊनच विक्रेत्यांना जमिनीची ठरलेली किंमत प्रचलित बँकिंग प्रणालीचा अवलंब करून म्हणजे RTGS वगैरे व्यवहार पूर्ण केला. कुठला वाचनामध्ये येतील हे सर्व रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहेत. बऱ्याचशा बैठकामध्ये माननीय अध्यक्ष स्वतः हजर झालेले आहेत, हजर होते. हे मी जे सांगत आहे ते पूर्ण अधिकृत संस्थेच्या रेकॉर्ड प्रमाणे सांगतोय. अध्यक्षांनी सदर व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला व स्पेशल ऑडिटर कडून स्पेशल ऑडिट करून घेण्याचा मानस व्यक्त केला. ज्यास कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मान्यता दिली व ते स्पेशल ऑडिट अध्यक्षांनी स्वतःच्या समाधानासाठी करून घेतले असून सुद्धा संस्थेने स्पेशल ऑडिटचा संपूर्ण खर्च संस्थेच्या खात्यातून अदा केला आहे. अध्यक्षांनी कथित 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असे सांगतात, परंतु त्याचे सबळ पुरावे दिलेले नाहीत. त्या प्रसंगी 2017 पूर्वीचा शैक्षणिक व नंतर GST कर भरला नाही म्हणून औरंगाबाद येथील GST अधिकाऱ्यांनी संस्थेवर कर वसुलीची नोटीस बजावली. सुनावणीनंतर एकूण 10-12 कोटी रिकव्हरी काढली. त्यानुसार नियमाप्रमाणे आपण मुंबई येथील ट्रिब्युनलकडे अपील करून पुणे येथील तज्ञ सल्लागार सुनील जवळेकर यांच्याकडे ते प्रकरण सोपवले. त्यावेळी 30 लाख रुपये आगाऊ कर भरण्यासाठी माननीय अध्यक्षांना सर्व कल्पना देऊनच आपण ती संबंधित रक्कम सल्लागाराकडे अनामत म्हणून ठेवली. हा सर्व व्यवहार अध्यक्षांच्या परवानगीने झाला होता.
शेवटी ट्रिब्युनलचा निकाल संस्थेसारखा लागला व त्यातून संस्थेची जवळपास 10-12 कोटी रक्कम वाचवता आली. ट्रिब्युनलची वस्तुस्थिती सविस्तर माहिती ऑर्डर स्वतः अध्यक्षांनी पाहिली आहे. आता 30 लाख बद्दल अध्यक्ष सचिवाकडून खुलासा मागत आहेत. जिजामाता कन्या प्रशाला लातूर येथे सन 2012 ते 17 दरम्यान जे 7-8 शिक्षक त्यावेळच्या मुख्याध्यापिका यांनी नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केली होती त्यावेळेस शालेय समितीचे अध्यक्ष स्वतः अध्यक्ष होते. शालेय समितीची बैठक वेळोवेळी झाल्याचे बोगस रेकॉर्ड तयार करून अध्यक्षांच्या संमतीने शिक्षण अधिकाऱ्याकडून त्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घेतली. त्या शिक्षकांकडून प्रत्येकी 5 लाख रुपये घेतल्यानंतरच मान्यतेसाठी प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर केले. याचेपैकी एक शिक्षक ज्या शासनातर्फे निवड झाल्यामुळे ते भरलेले पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्यास तू केवळ 2 लाख रुपये दिले आहेस, आणखी 3 लाख रुपये आणून दे तरच तुला परवानगी मिळेल. शेवटी त्या शिक्षकाचे पालक माझ्याकडे येऊन ही तक्रार सांगितली. ते त्यांच्या हस्ताक्षरात आमच्या रेकॉर्डला आहे. सदरील सर्व म्हणजे ज्या शिक्षकांनी ही तक्रार केली त्यांनी अर्ज देऊन संस्थेकडे तक्रार मांडलेली आहे, ते उपलब्ध आहे. पालक माझ्याकडे येऊन ही तक्रार सांगितली ते त्यांच्या हस्ताक्षरात आमच्या रेकॉर्डला आहे. सदरील सर्व शिक्षक अध्यक्षांच्या जवळचे नातेवाईक आहेत. बेकायदेशीर शिक्षक भरतीचे प्रकरण याची चौकशी करण्यासाठी शासनाने शिक्षण उपसंचालक लातूर यांना अधिकार दिले. त्याची रीतसर चौकशी चालू आहे. संस्थेने अंतर्गत चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्याचे बाहेरचे तज्ज्ञ सदस्यही घेण्यात आले. त्यामध्ये विशेष प्रावीण्य असलेले काही बाहेरचे सदस्य संस्थेशिवायचे तेही बाहेरून घेतले. त्या समितीने हा पूर्णपणे झालेला संघटित गैरप्रकार आहे असा अहवाल दिला. संस्था संचलित यशवंत विद्यालय लातूर येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून जी नेमणूक केली ती नियमास अधीन राहूनच केली, परंतु अध्यक्षांनी ती नेमणूक नियमबाह्य पद्धतीने झाली म्हणून आरोप केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास तात्काळ कार्यमुक्त केले. आपल्या परवाच्या निवेदनात किंवा पत्रकार परिषदेत ही माहिती आपल्याला आहेच की एक कर्मचारी तिथं नेमला होता, तो भ्रष्टाचार झालेला आहे, अपार झाला म्हणून अध्यक्षांनी आरोप केलेले आहेत. त्या कर्मचाऱ्याला अध्यक्षांनी आक्षेप घेतल्या लगेच्या लगे निष्कासित करण्यात आलं, परंतु तात्काळ कार्यमुक्त केले. परंतु त्या कर्मचाऱ्याने माननीय शाळा न्यायाधिकरण लातूर यांच्याकडे अपील करून माननीय शाळा न्यायाधिकरणाचा आदेश पारित झाल्यानंतर तो संस्थेत रुजू करण्यासाठी आला म्हणून संस्थेने त्यास नियुक्ती दिली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नियमबाह्यता नाही. तसेच या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल केला हे म्हणणे निराधार असून तशी कुठलीही फिर्याद कुठल्याही पोलीस स्टेशनला नोंद नाही. संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर येथील माजी प्राचार्य सुरेश कुमार यांच्याबद्दल मी म्हणजे सचिवांनी त्यावेळच्या कार्यकारी मंडळांना अवगत करून त्याची सेवा समाप्त करण्यात आली. अध्यक्ष यांना सुरेश कुमारची सेवामुक्ती मान्य नव्हती. सुरेश कुमार हे अध्यक्षांना विश्वासात घेऊन बेकायदेशीरपणे शाळेत गैरव्यवहार करत असे. सुरेश कुमारने जागोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावून त्यावर अध्यक्ष यांचे फोटो व त्याखाली माय गॉड असा उल्लेख केलेला होता. तेव्हापासून अध्यक्ष माझ्यावर वैयक्तिक आकस धरून आहेत. सुरेश कुमार हा पाताळ यंत्री होता व संस्था सदस्यात भांडणे लावलेली आहेत त्यांनी. श्री शामराव पाटील व श्री शिवाजीराव भोसले यांनी माननीय सह आयुक्त धर्मदाय लातूर यांच्याकडे कलम 41D व 41E अन्वये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नुसार वरील कथित गैरप्रकाराबद्दल याचिका दाखल केली. ती याचिका प्रलंबित असताना सर्व संबंधित रेकॉर्ड स्वतः तपासले व समाधान झाल्यानंतर त्या दोघांनी संबंधित याचिका मागे घेण्याचा अर्ज
माननीय सह आयुक्त धर्मादाय यांच्याकडे न्यायालयात दाखल केला होता। ही वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये यांनी ही पिटिशन दाखल केली होती आणि हे वर आपण आतापर्यंत जे वाचन केलं त्याबद्दलच्या तक्रारी त्यांनी तिथं मांडल्या होत्या। ह्या दोघांनी त्या तक्रारीबद्दल त्यांना बोलावून घेण्यात आलं की बाबा तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही बघून घ्या आणि संस्थेचं ज्या ज्या ठिकाणी गैरप्रकार झालाय असा त्यांना वहीम होता त्या संबंधातलं सर्व रेकॉर्ड त्यांना दाखवलं आणि त्या दोन संबंधित सदस्यांचं समाधान झाल्यानंतर त्यांनी स्वतः होऊन स्वतःचे वकील जे संभाजीनगरवरून येत होते त्यांना एंगेज केलेलं होतं। त्यांनी त्या दोघांनी स्वतः सही घेऊन माननीय न्यायालयापुढे ती तक्रार किंवा ती पिटिशन विड्रॉ करण्याचा अर्ज दिला। परंतु ती तक्रार जी आहे ती पब्लिक इंटरेस्ट लक्षात घेता संबंधित पीठासीन अधिकाऱ्यानं निकाली अशी कॉम्प्रोमाइज न काढता येत नाही म्हणून ती तशी प्रलंबित राहिली। मग पुढे प्रकार काय सुरू झाला, तपासले व समाधान झाल्यानंतर त्या संबंधित सहआयुक्त लातूर यांचे न्यायालयात दाखल केले, परंतु अशा याचिका तडजोडीने निकाली काढता येत नाहीत असे म्हणून याचिका प्रलंबित ठेवली। त्याच वेळी संस्थेने संस्था सदस्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यासाठी समिती नेमली, अस्तित्वात आणली व त्यास कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेतली। त्यामध्ये कलम 16 अन्वये संस्थेच्या कार्यकारी मंडळ, शालेय समिती, सर्वसाधारण सभेमध्ये अथवा आवश्यकतेनुसार तातडीच्या बैठकीमध्ये संस्थेच्या संबंधित सदस्यांशिवाय इतर सदस्य किंवा व्यक्ती यांनी उपस्थित राहू नये। ही आचारसंहितेमध्ये कलम 16 आचारसंहिता आमच्याकडे उपलब्ध आहे। 16 मध्ये संस्थेच्या सदस्याशिवाय किंवा एखाद्या SMCच्या सदस्याशिवाय कुणीही बैठकीमध्ये उपस्थित राहू नये असा एक 16 कलम आहे। पुढे परंतु याउपरीही अध्यक्ष हे स्वतःची कन्या डॉक्टर पाटील यांना घेऊनच बैठकीला येतात। तसेच कलम 21 नुसार संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व कार्यक्षमता कमी झाल्यास संबंधित संस्था सदस्यांनी स्वइच्छेने पदत्याग करावा अशाही प्रकारची एक शेवटचा क्लॉज त्या आचारसंहितेमध्ये ठेवला। त्याप्रमाणे संस्था सचिवांनी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आदेश काढल्यानंतर काही संबंधितांनी श्रीमती विजया पाटील यांना संबंधित याचिका पुनर्जीवित करण्यासाठी प्रेरित करून त्यांना स्वतः याचिकाकर्त्याची भूमिका घेण्यास प्रोत्साहन दिले। त्यांनी जवळपास संपुष्टात आलेली याचिका पुनश्च बोर्डावर घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। संस्थेने कायदेविषयक सल्लागाराची नेमणूक केलेली नाही, परंतु संस्थेचा कायदेविषयक सल्लागार नियुक्त नसताना अध्यक्ष म्हणतात किंवा आपल्या परवाच्या निवेदनातही आपण पाहिलं असेल, वकिलांच्या सांगण्यावरून धनादेशावर स्वाक्षरी केली नाही। संस्थेच्या कारभारात खाजगी वकिलाचा सल्ला घेता येत नसताना सुद्धा अध्यक्षांनी विनाकारण सल्ला घेणे हेच मुळात नियमबाह्य आहे असे आमच्या सर्व संस्थेच्या सदस्यांचं ठाम म्हणणं आहे। पुढे अध्यक्षांनी स्वतः गैरसमज करून घेऊन संस्थेची विकास कार्य उदाहरणार्थ बांधकाम तसेच कर्मचाऱ्याचे मासिक वेतन, संस्थेतर्फे इतर आर्थिक व्यवहार यासाठी धनादेश व इतर बँकिंग प्रणाली RTGS, NEFT वगैरे यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना वेळोवेळी विनंती करून सुद्धा संबंधित कागदपत्रावर स्वाक्षरी न केल्यामुळे संस्थेस नामुष्की झाली। तसेच विकास कामे, कर्मचाऱ्याचे मासिक वेतन ठप्प झाले, तसेच संस्थेचे बांधकाम प्रकल्प बंद झाले व स्वतः अध्यक्षांनी सर्व संबंधित बँकाचे व्यवहार पत्र देऊन सील बंद केलेले। ऍक्च्युअली आमचे जे कॅनरा बँकेमध्ये असलेले खाते ते फ्रीज करण्यासाठी स्वतः अर्ज दिलाय, तो अर्ज आपल्याकडे उपलब्ध आहे, वैयक्तिक अर्ज दिलाय। जे संमती असतानाही टेंडर पद्धतीने म्हणजे बांधकाम सुरू असताना अध्यक्षांनी त्या ठरावास संमती दिली होती। जी बांधकाम सुरू होती ज्याची देयक आपल्याला देणे गरजेचे होते
ती देयकं टेंडर पद्धतीनं जे टेंडर पास करत असताना अध्यक्ष स्वतः त्या बैठकीला हजर होते, त्यांच्या स्वाक्षरी आहेत, ते रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि असं असून सुद्धा हे भ्रष्टाचार चालू आहे किंवा गैरप्रकार चालू आहे म्हणून त्यांनी वहीम त्यांच्या डोक्यामध्ये राहिला आणि बँकेची खाती गोठवली. संस्थेचं खातं ज्या बँकेत आहे आणि जास्त रक्कम ज्या बँकेत आहे तिथला जर का व्यवहार ठप्प झाला तर आपल्या मासिक पगार देणं सुद्धा अवघड होतं. ही वस्तुस्थिती आपण सगळे जाणता. त्याची मोठ्या प्रमाणावर मशिनरी त्या ठिकाणी, आणि तो कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मोठा असल्यामुळे त्यांनी बरीचशी कोट्यावधी रुपयाची तिथं मशिनरी स्वतः इन्स्टॉल केलेली होती. त्याचं बांधकाम 3-1 महिने थांबवलं त्यानं, कारण त्याच्याकडे भांडवल, खेळतं भांडवल नव्हतं. त्यांनी मोठ्या प्रमाणावर मशिनरी त्या ठिकाणी आणून शास्त्रीय पद्धतीने बांधकाम दर्जा ठेवण्यासाठी बिहार सारख्या प्रांतातून जवळपास 100 कुशल कामगार तेथे कच्ची घरे देऊन कंत्राटदार मध्येच बांधकाम बंद झाल्यामुळे परेशान झाले. अशात ते बाहेरचे मजूर परत आपल्या गावी निघून गेले. माननीय अध्यक्षांच्या हट्टामुळे व अहंकारामुळे संस्थेची मानहानी झाली. म्हणून नाविलाजास्तव त्या कारणाने त्यांचे सहकारी उपाध्यक्ष त्यांना आर्थिक शैक्षणिक कार्याबद्दल सर्वानुमते कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव पारित करून अधिकार देण्यात आले. याशिवाय बँकांनी संस्थेचे कॅनरा बँकेतील खाते गोठविण्यासाठी माननीय व्यवस्थापक कॅनरा बँक लातूर यांना पत्र दिले आहे. म्हणून दुसऱ्या बँकेत खाते घटनेतील तरतुदीप्रमाणे त्यालाही कार्यकारी मंडळाची मंजुरी घेऊन तसं पत्र ठराव जोडून कुठल्या दुसऱ्या खाजगी बँकेत किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत नसून नॅशनलाइज बँक जी आमच्या शेजारीच आहे, आपल्या शेजारीच आहे, SBI, तिथं खातं उघडलंय. दुसऱ्या बँकेत खाते घटनेतील तरतुदीप्रमाणे उघडण्यात आले आहेत. काही व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी व अतिमहत्वाकांक्षेपोटी माननीय अध्यक्षांची दिशाभूल गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. दिनांक 25/8/2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी हीच ती मंडळी त्यांच्या सोबत बसलेली होती. स्वार्थासाठी संस्थेमध्ये फूट पाडण्यासाठी बेबनाव निर्माण करून संस्थेला बदनाम करण्यासाठी डाव आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी लक्षात घेतला पाहिजे, घ्यावा. अशा पद्धतीने महाराष्ट्रात नव्हे देशात शैक्षणिक परंपरा निर्माण करणाऱ्या संस्थेला व शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासत आहेत. रविवार दिनांक 25/8/2024 रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभेला माननीय अध्यक्ष जातीने उपस्थित होते. हे नोट करावं आपण. सकाळी आपली पत्रकार परिषद झाली आणि त्याच दिवशी आमची 5 वाजता जनरल बॉडी होती, 4 वाजता. त्या बैठकीला ते स्वतः जातीनं उपस्थित होते, अर्थात त्यांच्याबरोबर होतेच आणि प्रत्येकच बैठकीत असतात. त्या बैठकीमध्ये मागच्या वर्षी झालेल्या सर्व कार्यकारी मंडळाच्या बैठका तसेच आर्थिक व्यवहार याला सर्व मान्यता त्या बैठकीत घेतली जाते. त्या बैठकीमध्ये त्यांनी एक शब्दही आक्षेपार्ह नोंदविला नाही. हे सर्व मान्य आहे म्हणून स्वतः स्वाक्षरी केलेली पण. ही वस्तुस्थिती आपण आमचं रेकॉर्ड पाहून खात्री करून घेऊ शकता. अध्यक्षांनी निवेदनाद्वारे केलेले सर्व आरोप निराधार असून सदरील सर्व आरोप संस्थेच्या वतीने फेटाळण्यात येत आहेत. काढून घेतली लिहिले ना, काढून घेतले म्हणजे 2 गोष्टी आहेत यामध्ये. काढून घेणे, अध्यक्षांचा सर्वतोपरी सन्मान. आजही सर्व सदस्य आमच्या इथले, त्यांच्या सोबत असणारे किंवा त्यांच्यानंतर आम्ही आमचे नवीन पिढीतले आलेले सर्व सन्माननीय सदस्य त्यांचा वडीलधारे म्हणून जो मान राखला पाहिजे त्याप्रमाणेच राखतात. आणखी अध्यक्षांचे फक्त विशेषतः बँकिंग व्यवहार करण्यासाठी, कारण बँकेचे व्यवहार कसे ठप्प झाले आणि त्याचा परिणाम काय होत आहेत मी या निवेदनात स्पष्ट केलेला आहे. ते व्यवहार ठप्प जर झाले तर आमचे बांधकामं जे अर्धवट राहिलेली होती ती बांधकामं तशीच राहिली असती आणि नुकसान जास्त झालं असतं. टाइम बाउंड कॉन्ट्रॅक्ट, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पिनल क्लॉज ठेवलेले होते. बांधकामामध्ये उशीर जर झाला तर पेनल्टी इम्पोज करण्यात येईल, हा क्लॉज कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. मग त्याचं पेमेंट आम्ही कसं करायचं तेही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. ते पेमेंट जर का वेळच्या वेळेला न झालं असतं तर तो आमच्या विरुद्ध कारवाई करू शकला असता. ही अतिशय आणीबाणीची परिस्थिती होती. म्हणून नाईलाजानं आम्ही फक्त
चेकवर सह्या करणे हे अधिकार आणि मुळात संस्थेच्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे. आम्ही घटना बाह्य कुठलं कृत्य केलेलं नाही. अध्यक्षांवरती अंमल, आता दुर्दैवानं मला हे गोष्टी नमूद कराव्या लागतात, अध्यक्षांवर अंमल काही इतर व्यक्तींचा चालू आहे. ती अशी आहे की संस्थेनं बांधकाम सुरू केलं 2014-15च्या आसपास काहीतरी असावं ते, मला पूर्णपणे माहिती नाही, सरांना माहिती आहे. हो, प्लिंथ लेवलवरचं बांधकाम करण्यासाठी परवानगी कॉर्पोरेशननं दिली आणि आवर्षणामुळे इथून पुढे कुठलेही बांधकाम परवाने देण्यात येणार नाहीत असा फतवा महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आला. परंतु आमची अडचण ही होती की या ठिकाणी आपण जिथं बसलो आहोत त्या ठिकाणी आमचे जे वर्ग चालायचे 11वी-12वीचे, त्यामुळं समोरची रस्त्यावरची वाहतूक, इथं बसायला वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा इन्कन्व्हिनियन्स हे लक्षात घेता आम्हाला अतिशय तातडीची गरज होती कशाही परिस्थितीमध्ये सायन्स कॉलेज दुसरीकडे हलवणं. इव्हन आपल्याला हे मी सांगतो की SP चे निवेदन आणि पत्र आहेत आम्हाला असे की तुम्ही हे व्यवस्था इथली गेट तरी मोठे करा किंवा अजून काही करा, हे ट्रॅफिक तुमच्यामुळे जाम होतंय. म्हणून ही निकड लक्षात घेता आम्ही तिकडचं बांधकाम जे सुरू केलेलं होतं, प्लिंथ लेवल पर्यंतचा बांधकामाला परवाना होता, तो परवाना त्यावेळी कुणी कॉन्ट्रॅक्टर नव्हते. आपल्या माहितीसाठी सांगतो, आमच्या संस्थेपैकीच एक सदस्य बहुतेक शिवाजीराव भोसले हे त्यावेळेस संस्थेची सर्व बांधकामं स्वतः पाहायचे आणि सगळा व्यवहार ते स्वतःच करायचे. नाही भाऊ गोपाळ एक मिनिट सांग. हा, ते सांगायचं म्हणजे आमच्याच संस्थेच्या एका जबाबदार सदस्याने सांगितलं. संस्थेलाच वाटलं, दुसरं कोणी काही सांगितलं नाही. संस्थेला गरज वाटली त्याप्रमाणे केलं. बर, बांधकाम पुढे ठेवायचं हा निर्णय कार्यकारी मंडळाचा आहे, त्यात वाद नाही. परंतु त्याप्रमाणे ते लिगल आहे इलिगल आहे हे त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये विचारात घेतलेलं नसावं नाहीये. कारण त्यावेळेस मी नव्हतो सदस्य कार्यकारिणीचा, म्हणून यांच्याकडूनच बोलतोय अर्थात. हो सर. कदाचित आमचं अध्ययन असेल की आम्हाला तेवढं त्याचं गांभीर्य कळालं नाही आणि त्याचं बांधकाम केलं आणि मग नंतर ते बांधकाम परवाना आपण फायनल घेण्यासाठी गेले असताना त्यांनी ते पेनाल्टी लावली. ते पेनाल्टी आपण नंतर भरावी लागली, संस्थेलाच भरावी लागली. मुद्दा येतच आहे सर की अशी पेनाल्टी पैसे जे आहेत ना सर्वांची आमची सामूहिक जबाबदारी सर्व कार्यकारी मंडळाची. मंडळाने पैसे वैयक्तिक भरले का? तुम्हाला संस्थेचे असे पैसे भरता येतात का? कुठल्या येतात सांगा आम्हाला. संस्थेचे कोणत्या नियमाखाली असं भरता येतात पेनाल्टी? आम्हाला इलिगल केल्या एवढं सगळं लिगल चाललंय, काय हरकत नाही म्हणण्याला, काय हरकत आहे. अध्यक्षाचे अधिकार लिगली ह्याच्यावर तुम्ही भूमिका सांगायला पाहिजे. संस्था आज देशातली नामवंत संस्था आहे, संपूर्ण देशभरात तुमच्या एवढ्या मेडिकल इंजिनिअरिंगला मुलं कुठंच नाही. इतक्या मोठ्या संस्थेमध्ये अशा पद्धतीचा अनैतिक व्यवहार होतो, त्याला कोण जबाबदार? अनैतिक थोडंसं. त्यावेळेस एक शासनाने स्पेशल निर्णय घेतला आणि एक विशिष्ट वर्षापर्यंत एक तुम्ही परवाना जर घेतला तर तुम्हाला 50% त्यातून तुम्हाला एक्झेम्पशन मिळेल. माझ्या माहितीप्रमाणे मी देत होता त्यावेळेस आणि त्याप्रमाणे मग आपण काही करते ते 1 कोटी रुपये भरून आपण त्याचा बांधकाम परवाना घेतला. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये काही लातूरमध्ये नागरिकांनी, व्यावसायिक नागरिकांनी त्यामध्ये सतत पुढाकार घेऊन संस्थेवर कारवाई करणे, संस्थेला बांधकाम परवाना मिळू नये
यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि मग त्यातून एक गैरप्रकार झाला संस्थेच्या प्रांगणामध्ये. आमच्यावर श्रद्धा असणारे आमचे माजी शिक्षक विद्यार्थी यांनी परस्पर त्या व्यक्तीला इथं बोलावून आणलं आणि त्याचा अपमान केला. प्रदीपजी, आपला प्रश्न अतिशय रास्त आहे, यात काही आम्ही दुमत ठेवत नाही. त्यावेळेला बांधकाम कार्यभार कोण बघत होतं तर ते आमचे शिवाजीराव भोसले बघत होते. आणि शिवाजीराव भोसले जे कामकाज बघत होते आणि ते स्वतःच कॉर्पोरेशनकडे परसुएशन करायचे, त्या संबंधित विभागाकडे जाणे, तिथल्या परवानग्या घेणे, आपले प्लॅन अप्रूव्ह करून घेणे, हे सगळं तेच करायचे. आणि फक्त संस्थेच्या सचिवाला अवगत करायचे की मी हे केलंय. ही वस्तुस्थिती ही संस्था सदस्यांच्या फार उशिराने लक्षात आली की ती इमारत जी आपण बांधतो आहोत ते कॉर्पोरेशनने पत्र दिलं की ही बांधकाम बेकायदेशीर आहे. आणि एक आपल्या इथले आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत, हा, तर त्या आरटीआय ऍक्टिव्हिस्टनं कलेक्टरकडे अपील केलं. ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष कलेक्टरच आहेत, त्यांच्याकडे एक अपील केलं होतं आणि इथलं बांधकाम जे आहे बेकायदेशीर, आणि ते का बेकायदेशीर आहे तर ते विदाऊट परमिशन घेतले. ही वस्तुस्थिती त्यांच्या पिटिशन नंतर आमच्या संस्थेच्या लक्षात आली. वास्तविक त्यावेळेला इतकी गरज होती की संस्थेच्या कुठल्याही जबाबदारांनी त्याचं फारसं महत्व लक्षात घेतलेलं नव्हतं. आणि शिवाजी भोसलेंनी सुद्धा ही वस्तुस्थिती संस्थेसमोर गांभीर्यानं ठेवलेली नव्हती. ती पिटिशन कलेक्टर साहेब त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे हे होते आपले जी श्रीकांत, त्यांनी म्हटलंय की तुम्ही पेनॉल्टी भरा, रेग्युलराईज करून घ्या. पेनॉल्टी भरणं आणि बांधकाम रेग्युलराईज करणं ही सुद्धा प्रक्रिया जी आहे कायदेशीरच आहे. आता तुमचा मुद्दा जो आहे ते संस्थेच्या सदस्यांनी भरावेत का संस्थेने भरावेत, हा रास्त मुद्दा आहे. हे आपण ठरवूया, आम्ही ठरवू, आपणही ठरवू शकतो. संस्थेचे संचालक हे समजुतीतून काही सांगतो. खोपेगावच्या जमिनीबद्दलचा प्रश्न आहे, मी उत्तर देऊ. खोपेगावची जमीन जी घ्यायची, मुळात आम्ही मागच्या 4 ते 5 वर्षापासून परिसरामध्ये जमीन घ्यायचा तशा जाहिराती आम्ही वर्तमानपत्रातही दिलेल्या होत्या की आम्हाला जमीन पाहिजे आणि या लातूरच्या शिवाजी चौकापासूनच्या 5 ते 8 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जमिनी पाहिजेत. त्या पेपरचे आपल्याला कात्रण पाहायला मिळतील. त्याप्रमाणे आमच्याकडे रिस्पॉन्सेस आले बऱ्यापैकी, परंतु कुठेही शाहू कॉलेजचं नाव आलंय म्हणले की 2 रुपयाची वस्तू 20 रुपये झाली. ही खेळानं नमूद करतो. 2 रुपयाची वस्तू 20 रुपयानं झाली. 2 रुपयाची वस्तू संस्थेनं त्यावेळेसही एक समिती गठीत केली होती, त्यावेळेसही पेपर पब्लिकेशन दिलेलं होतं. आणि त्या समितीनं सर्व ठिकाणी जाऊन चौकशा केल्या, माहिती घेतली आणि जमिनीचा बाजारभाव आणि हे तुम्हालाही माहिती आहे रेडी रेकनरचा भाव याचाच फरक असतो. आणि आता हे 52 पट आणि 100-202 पट जास्त किमतीनं जी जमीन घेतली असं जे आरोप ठेवला गेलेला आहे तो निराधार यासाठी आहे की मुळात जेव्हा केव्हा खरेदी त्या आमच्या विक्रेत्यानं केलेली होती जमीन ती 60 लाख रुपयात घेतली होती, यात वाद नाही. त्या गोष्टीला आणि आमच्या बरोबर झालेल्या व्यवहारामध्ये 7-8 वर्षाचा फरक आहे एक. आणि दुसरी बाब, ती व्यक्ती होती खाजगी, त्याच्यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबरचा विषय नव्हता. त्यांनी 60 लाख रुपये रेकॉर्डवर दाखवले आणि कदाचित आमच्या माहितीप्रमाणे ती किंमत बाजारभावाप्रमाणे जो कुठला असेल जो की 60 लाखापेक्षा नक्कीच जास्त होता. त्याप्रमाणे त्या किमती आणि त्या दिवशीचा बाजारभाव ज्या दिवशी आमच्या समितीनं हे ठरवलं त्यांच्याबरोबर, तो समितीनं ठरवलेला अहवाल कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये आला. कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये संमती घेतल्याशिवाय कुठलाही व्यवहार पूर्ण होत नाही किंवा व्यवहारासाठी पुढे जाता येत नाही. ही आमच्या संस्थेतली प्रचलित प्रक्रिया. त्याप्रमाणे अध्यक्ष स्वतः हजर होते आणि त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास सगळे सदस्य होते. त्या सदस्यांपैकी
फक्त एक सदस्य, त्याचं नावही मी घेईल त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत, केवळ एकमेव सदस्य ऍडव्होकेट शहाजीराव म्हणाले यांनी हे जमीन खरेदी घेण्यासाठी विरोध केला. बाकी सर्व माझ्यासह आणि अध्यक्षासह सगळ्यांनी संमती दर्शवली आणि आदरणीय डॉक्टर आर एल कावळे यांनी मी तटस्थ भूमिका घेतो अशी भूमिका ठेवली. ही वस्तुस्थिती आमच्या कार्यकारी मंडळाच्या त्या ठरावाची आपल्याला पाहायला मिळेल. आता राहिला प्रश्न हे व्हॅल्यूअरचा. व्हॅल्यूअर कसे त्या शिरीष कुलकर्णी नावाच्या सीएनं जे की पुण्याला कार्यरत असतात त्यांना पाचारण करून डॉक्टर साहेबांनी हे सांगितलं की करून घ्यायचंय आपल्याला, त्याप्रमाणे सगळं सहकार्य आम्ही केले. काय पाचशे ते कागद बघितले ते जवळपास 1 महिना त्यांचा कार्यक्रम इथे चालला. हे राहायला होते त्या ग्रँड हॉटेलला, तिथलं सगळं बिल संस्थेला दिलंय आणि हा आग्रह आता सगळं अध्यक्षांचा असो. त्यांचा मान तेवढा मोठा आहे, त्यांच्या सांगण्यावरून हा खर्च केला संस्थेने. त्यांना कुठलीही वस्तू कमी पडू दिली नाही. मग त्यांनी त्यांच्या लेवलवरती एक व्हॅल्यूअर नेमला. जे व्हॅल्यूअर लातूरमध्ये कार्यरत आहेत ते व्हॅल्यूअर त्यांना माहित असायची काही कारण नाही. त्यांना कोणीतरी आमच्यापैकी सांगितले ह्या व्हॅल्यूअरचा रिपोर्ट घ्या आणि मग आम्ही संस्थेकडून जेव्हा ऑडिट केलं त्यावेळेस व्हॅल्यूअरचे रिपोर्ट घेतले होते. त्या व्हॅल्यूअरच्या रिपोर्टमध्ये एका व्हॅल्यूअरनी त्या जमिनीची किंमत 24 कोटी और समथिंग अशी सांगितली होती आणि संस्थेनं जो व्हॅल्यूअर नेमलेला होता त्याची किंमत 32 कोटी. ही वस्तुस्थिती आपण नमूद करा, विशेष करून नमूद करा, कारण हेच खरं तर आम्हाला बाळंत लागलेलं आहे असं मी समजतो. आणि मग 24 कोटी आणि 32 कोटी ही तफावत आहे. त्यांनी त्याबद्दलही ठपका ठेवलाय. त्यांनी काही आरोप केलेले नाहीये की हा व्यवहार मग एवढ्या मोठ्या किमतीचा का केला. ठीक आहे, त्यांनी कुणाला जबाबदार धरलेलं नाहीये. आपल्याला पूर्ण ऑडिट रिपोर्ट जो आहे सर्व सदस्यांनी पाहिलेला आहे, बहुतेक आपल्यापैकी काही लोकांनी पाहिलेला असावा. याशिवाय औरंगाबादला जी जमीन घेतली होती त्या जमिनीबाबतही अशाच प्रकारचे आरोप झालेले आहेत की 10 कोटी आणि 12 कोटी. वास्तविक आपण लक्षात घ्या, 10 कोटी रुपये आपण संबंधित लिक्विडेटरला अदा केलेले. त्याचा ब्रेकअप असा आहे की 8 कोटी 35 लाख रुपये 8 कोटी 35 लाख रुपये संबंधित NCLT ला गेलेले आहेत. NCLT म्हणजे ही एक न्यायिक संस्था आहे. तिथं लिक्विडेशन मध्ये निघालेल्या कंपनीची ही जागा आहे म्हणून आम्हाला स्वस्त पडली. वास्तविक त्या जागेची किंमत त्यावेळेसही 40 कोटीच्या आसपास होती, परंतु हरासमध्ये पण विकली गेली नाही म्हणून ती वस्तू आम्हाला लिक्विडेटरच्या माध्यमातून 8 कोटी 35 लाख रुपये त्यांना दिले आणि त्यांच्या सांगण्यावरून 1 कोटी 65 लाख रुपये कमिशन दिलं, तेही चेकनी दिले. त्याचं पावती आमच्याकडे आहे की बहुतेक ग्लोबल प्रॉपर्टीज असं काहीतरी कंपनीचं नाव आहे, ते आपल्याला पाहता येईल. ते 10 कोटी झाले आणि आता ही मिळकत 10 कोटीला विक्री झालीये. मग याला स्टॅम्प द्यावा लागणार का? आपल्या प्रचलित मुद्रांक जो आपल्याला द्यावा लागतो त्याप्रमाणे तेथे पैसे खर्च आलेले आहेत. त्याचा आपल्याला लेखाजोखा जो आहे, भूखंड खरेदी किंमत 8 कोटी 35 लाख, भूखंड खरेदी कमिशन 1 कोटी 65 लाख. बरं, हे पैसे कमिशनचे आहेत परंतु ते पैसे असे उचलून दिलेले नाहीत, ते बाय चेक दिलेले आहेत आणि त्यांनी ते चेकने वटून घेऊन त्याची पावती आपल्याला दिली. भूखंड खरेदी रकमेवर जीएसटी रक्कम रुपये 29,70,000 रुपये. भूखंड संस्थेच्या नावे करण्यासाठी नोंदणी शुल्क, आपण हे नोट करा प्लीज. आमचं म्हणणं आहे की पैसे 10 कोटी आणि 12 कोटी कसे गेले असं एक मोहम बोललेले, निव्वळ आणि निव्वळ मोहम. तर ते कसे झाले? 1 कोटी 40,94,400 इतक्या रुपयाचा शासनाला आपण स्टॅम्प. आता आपण कॅल्क्युलेशन करत असालच तर ही रक्कम जी झाली आहे त्यांनी तर 10 कोटी 12 कोटी रुपये अशा गेलेत म्हटले. 12,77,81,628 इतका एकूण खर्च आहे. मी जे आता विवरण दिलं ते आपण कॅल्क्युलेट करू शकता, ह्याची कॉपी आपल्याला देता येईल.
ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता एकदा आपल्याला काहीतरी आरोप करत सुटायचं म्हटल्यानंतर मग बुडाचे असतील किंवा बिनबुडाचे असतील आरोप करण्याचा आपण सर्वांना हे पण नोट करा. वास्तविक ही सगळी तक्रार, ही जी सगळी तक्रार आपल्या पुढे काल मांडण्यात आली, ती तक्रार पहिल्यांदा शामराव रावसाहेब पाटील आणि शिवाजीराव भोसले या दोघांनी पिटिशन अन्वये माननीय चॅरिटी कमिशनर मध्ये दाखल केलेले न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ते मिटलं परंतु परत पुनरुज्जीवित झालं वेगळ्या माध्यमातून आणि मग त्या ठिकाणी आम्ही कुणी हजर झाले कुणी कुणाला नोटीस नाही म्हणून आजपर्यंत प्रलंबित राहिलेले. वास्तविक ह्या तक्रारी तुम्ही तिथं मांडलेल्या आहेत. आता आमचा जबाब द्यावा किंवा रिटर्न स्टेटमेंट आम्ही अजून दिलेलं नाही कारण आमच्यापैकी बऱ्याच लोकांना अजून नोटिसेसही नाहीत त्या प्रकरणाच्या. फारशी तिथं काळजी ह्या पिटिशनरच्या वतीने घेतली जात नाही. बऱ्याचशा तारखा अशाच निघून जातात फॉर स्टेप्स अशा प्रकारे. असो, ती तक्रार आम्हाला आपल्या पुढे मांडायची नाही. आता हे न्यायप्रविष्ट असताना हे आपल्या समक्ष पब्लिक डोमेन मध्ये हे आणलेलं आहे. वास्तविक ही वस्तुस्थिती आपल्या समोर मांडणं म्हणजे चव्हाट्यावर आणायचा जो प्रकार आहे तो त्यांनी केलेला असल्यामुळे रिस्पॉन्स म्हणून आम्हाला हे सांगावं लागतं. कारण ही आपली पत्रकार परिषद परवा झालेली जी आहे ती आता पब्लिक डोमेन मध्ये आहे. चर्चा जी आहे पब्लिक मध्ये होते आहे. पब्लिकला ही वस्तुस्थिती काय आहे की आपण जसं म्हटलात की पैसा जनतेचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. हा पैसा तुम्ही असा अपव्यय करू शकता का? अपव्यय करण्याचा कुणाचाही इथं हेतू नाही नसतो. इथं जेवढं शक्य होईल तेवढं संस्थेच्या हिताचं काम करणारी आमची मंडळी आहेत आणि त्यामध्ये विनाकारण कुणावर तरी काहीतरी आरोप झाले जी की आमच्या सर्वांना वाटतं बेछूट आरोप केलेले, त्याला बुडखा आणि शेंडा नाहीये. आणि हे सगळं सिद्ध करायचं आम्हाला तिथं सिद्ध करण्याऐवजी लवकरात लवकर कशा पद्धतीने या संस्थेवर परत एकदा सुप्रीमसी आपली येईल किंवा आपल्या पुढच्या कुणाला तरी येईल अशा प्रकारचा जो प्रयत्न चालवला गेला आहे त्याचा. आता तुम्हाला आणखी एक आवाहन करतो मी, कृपया करून हे बघा. एक उत्तर आहे 20 लाख रुपये कॅश. यात उत्तरही थोडस असंच असेल. 2-3 प्रश्न आहेत, 2-3 प्रश्नाची 2-3 उत्तरं असतील. मुळात संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल आमचं MIDCच्या जागेत आहे, सगळ्यांना माहिती आहे. MIDC तत्कालीन आपले कैलासवासी विलासरावजी देशमुख मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं जागा दिली. ती जागा अपुरी पडली कारण काय, त्यामध्ये ग्रीन बेल्ट मध्ये जवळपास 7-8 एकर पेक्षा जास्त जमीन गेली आणि बांधकाम करून आपल्याला वापरासाठी जे बांधकाम करायचं आहे ती जागा कमी पडू लागली. फक्त 1ली ते 10वी पर्यंत तिथं शाळा सुरू झाली. CBSEच्या 11वी-12वीचे वर्ग तिथं आम्हाला सुरू करायची अडचण येत होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये जागा तर बांधकामासाठी नाही, प्लेग्राऊंड वगैरे, ग्रीन बेल्ट वगैरे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याच्यासाठी होती परंतु तिथं वर्ग घेता येणार नव्हते. म्हणून मागच्या 3-4 वर्षाखाली एक बैठकीमध्येच असा विषय निघाला की त्या ठिकाणी महादेव मुळीची जागा उपलब्ध आहे आणि ती कुठे आहे, संस्थेच्या जागेच्या लगत पश्चिमेकडच्या. अति म्हणजे फक्त तो रस्ताच आडवा आहे आणि CBSEचे नियम काय आहेत. ती शाळा किंवा ते 11वी-12वीचे वर्ग आम्हाला इथेही सुरू करता आले असते का, तर कोणीतरी म्हणेल हो करता येतील, पण तसं नाही. CBSEच्या नॉर्म्स प्रमाणे, नियमाप्रमाणे प्रिमायसेस हा शेजारी असला तर चालतो परंतु तिथं एक शाळा आणि इथं एक कॉलेज हे चालणार नाही. तर त्यासाठी काय, school or society trust company managing the school must have land as per the following norms. त्याचं कात्रण जाणीवपूर्वक ठेवलंय. 3.1 requirements with respect to land. The following conditions should be satisfied in respect of the land. जी जमीन आम्हाला घ्यायची आहे वापरासाठी ती. The land on which the school is located should necessarily be a contiguous म्हणजे शेजारचा single plot of land. If there are more than 2 survey numbers etc., all the survey numbers plots should be adjacent, touching each other and shall make a single plot of land on the whole. ही अशी कंडिशन आहे. मग ही आपल्याच सदस्याची जागा आहे. त्यावेळेला आमचे संस्था सदस्य
एकमेव जागा आहे. नो अदर स्पेस तशी जागा दुसरीकडे अवेलेबलच नाही. दुसरीकडे असली दुसरी जागा उपलब्ध नव्हती आमच्या सदस्यांनी सांगितले. मग ही जागा उपलब्ध होती, परंतु ती दुर्दैवानं संस्था सदस्याची. मग ती आपल्याला घेता येईल का? तर खुद्द अध्यक्षांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक समिती करू, ज्या समितीमध्ये स्वतः PR देशमुख साहेब, डॉक्टर PR देशमुख साहेब, स्वतः सचिव जाधव सर, ह्या तिघांनी मिळून त्यांच्याशी निगोशिएशन केलं आणि त्यांना तयार केलं की तुम्ही त्याची जागा विक्री करण्याची तयारी नव्हती. त्यांचं म्हणणं हे होतं की माझ्या जागेच्या किमती आज न उद्या वाढतच आहे, मी कशाला ती असो. परंतु त्यांनी त्याला भाग पाडलं की ही जमीन आम्हाला विक्री कर, आणि त्या तिघांनाच अधिकारही दिले होते की या जमिनीची किंमतही आपण ठरवू. त्याप्रमाणे त्यांनी किंमत ठरवली. संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये नाही, सॉरी, त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये याला अप्रुव्हल घेण्यात. हे अप्रुव्हल घेतल्यानंतरच अग्रीमेंट टू सेल केला आणि ती ताब्यात घेऊन डेव्हलप केली. हे एक. दुसरी बाब, जमिनीची किंमत, जागेची किंमत आपण जे सांगताय की 20/10 का बरं झाली नाही. तर हे बघा, संस्था सदस्य जरी असेल तर शेवटी तो स्वतःचं नुकसान करून संस्थेला जे कॉन्ट्रीब्युशन तो इथं काम करून देतो ते भाग वेगळा, आणि पैसे असे 1,50,000 2,00,000 वगैरे जर भाग असेल वेगळा, कोट्यावधी रुपयाचा भाग त्यांनी मोफत द्यावा असं काहीही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ती जागा आपल्या नावे का झाली हा चिंचोळकर. ती जागा आमच्या नावे न होण्याचं कारण असं फार गंभीर नाही. या संस्थेचे सदस्य आहे, ऑफिस ऑफ कॉपी तिथे घेता येत नसताना सुद्धा संस्थेबरोबर व्यवहार केला, हा ठपका त्यांच्यावर बसेल म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा हा व्यवहार थांबवतो मी, मला नको विक्री करायची. पण आम्ही तिथे बांधकाम केले, आम्ही म्हटलं आमचे वर्ग सुरू आहेत. नाही का केलं पण सांगा ना. उपस्थित करायचं असताना MIDC परवानगी घेतल्याशिवाय काही होत नाही. माझा संस्था आणि MIDC परवानगी संस्थेला ट्रान्सफर करण्यासाठी आमच्या हातात नाही, परवानग्या काढलेल्या आहेत, MIDC आम्हाला दिल्या. फक्त मी ज्यावेळेस ऍप्लिकेशन केले तालुक्याकडे, त्याच्यामध्ये ती संस्थेची जागा आहे म्हणून त्याच्यानंतर तात्पुरतं मी थांबवलं. त्याचं कारण संस्थेची जागा नाहीये, म्हणजे माझी जागा नाही, ती जागा आहे MIDC, माझी वैयक्तिक ही जागा नाही. त्या ठिकाणी असं होतंय की मी लीजवर घेतली, माझं लीज मी विड्रॉ करणार आणि तिथं संस्थेला ट्रान्सफर होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ते रिसर्च केलेलं आहे. चिंचोलकर, एक मिनिट, आम्ही मीटिंग मध्ये मांडला होता की ही जागा आपल्या नावानं नाही आहे, त्याच्यावर आपल्याला खर्च करता येत नाही. आम्ही चार्टर्ड अकाउंटंट किंवा आमच्या ऑडिटर सीएचं ओपिनियन मागवलं. सीएनं म्हणलं एक ट्रायपार्टाइट अग्रीमेंट करता येतंय तुमचं, त्याच्यामध्ये संस्था, महादेव मुळे आणि MIDC अशी एक आम्ही त्यांचं ट्रायपार्टाइट अग्रीमेंट केलंय. त्याच्यानंतरच खर्च केलाय. म्हणजे खर्च करण्याचं संस्थेलाही माहिती होतं की आपण त्या जागेवर खर्च करू शकत नाही, कारण त्याच्यात 40% बांधकाम झाल्याशिवाय ती ट्रान्सफर होत नाही MIDCच्या नियमाप्रमाणे. तर ही सगळं नियमानुसार केलेलं आहे. पण त्यांनी ट्रान्सफरच फाईलच बंद केली. आमचं BCC ला फाईल आहे, ही जी एलिगेशन केलेत अध्यक्षांनी, तोपर्यंत त्यांनी टेम्पररीली त्याला स्टॉप केलेला आहे. ही इज इन प्रेझेन्स ऑफ यू, की त्यांनी गवाही देतील की मी तुम्हाला देणार आहे. GSTचे पैसे हे 17च्या नंतर आणि रिपीट बॅच आमच्याकडे जे असते त्यांच्याकडून आम्ही फीस घेतली, परंतु GST त्याला लावली नाही म्हणून ते रिकव्हरी काढली. ती रिकव्हरी काढली, त्याच्यावर पेनल्टी लावली वगैरे वगैरे ते झालेलं आहे. आम्ही
नियमाप्रमाणे अगदी ऑफिशियली ते आम्ही त्यांच्याकडनं फीस घेतली. पण फीस घेतल्यानंतर आम्ही आमच्या खात्यावर जमा केली, परंतु त्यात जीएसटी लावण्यात आलेली नव्हती की, आणि त्याच्यामुळे ते छापा पडला आपण म्हणतात. तर आता तो छापा पिपा काही नव्हता, चुकीचा आहे. ते आले तरी अगदी सभ्यपूर्वक तपासणी केली आणि ते म्हणले हे जीएसटी एवढी निघते, त्याच्यावर पेनल्टी एवढी निघते, त्याच्यावर इंटरेस्ट एवढे निघतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी भरायला सांगितलं. ताबडतोब ती भरली आम्ही.